जय श्रीराम. प्रिय दर्शक हो, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी मे 2026 सविस्तर राशीफल. या महिन्यात आपल्याला जीवनात कोणता बदल घडून येऊ शकतो ते बघणार आहोत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, आरोग्य आणि आवश्यक सावधानता या सर्व बाबींचा आपण सखोल विचार करणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण काही प्रभावी उपाय शेवट सांगितले जातील. चला तर मग ग्रह परिस्थिती कशी असणार आहे ते बघू. कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी मे 2026 हा महिना संधी आणि आव्हान यांचा संगम ठरणार आहे. महिन्याच्या प्रारंभी काही गोंधळ आणि अनिश्चित, मध्यापासून परिस्थिती हळूहळू स्थैर्यात येईल. या सर्व गोष्टींमध्ये संयम आणि दूरदृष्टी ठेवल्यास हा महिना आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो. चला तर मग महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करूया. सर्वात महत्त्वाचं करिअर आणि व्यवसाय कुंभ राशीवाल्या लोकांसाठी कसं असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी कार्यक्षेत्रात बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या अपेक्षा वाढू शकतात. अशा वेळी आत्मविश्वास आणि शिस्त राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कार्यकुशलतेमुळे या महिन्याच्या उत्तरार्धात प्रशंसा आणि प्रगतीचे संकेत दिसतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी कुंभ राशी मे 2026 कसे असणार आहे. नवीन प्रकल्प किंवा संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. भागीदारीत पारदर्शकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन कसे असणार आहे कुंभ राशीवाल्यांचे मे 2026 मध्ये. प्रेम संबंधामध्ये या महिन्यात भावना व्यक्त करण्यात थोडा अडथळा जाणवू शकतो. गैरसमज टाळण्यासाठी संवाद राखणे अत्यंत आवश्यक आहे. हा महिना विवाहितांसाठी कसा असणार आहे. जोडीदारांशी सुसंवाद ठेवल्यास नात्यात दृढता येईल. कुटुंबात काही लहान सहान मतभेद संभावत आहे, परंतु ते लवकरच मिटतील. कुंभ राशीवाल्या लोकांसाठी मे 2026 आर्थिक स्थितीच्या स्वरूपात कसा असणार आहे. या महिन्यात उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहणार आहे, परंतु खर्चात वाढ होण्याची देखील दाट शक्यता या महिन्यात कुंभ राशीवाल्यांना जाणवत आहे. अनावश्यक खर्च टाळणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेणे हितावह ठरेल. महिन्याच्या शेवटी का होईल, पण आर्थिक स्थिती सुधारताना जाणवेल. या महिन्यामध्ये नवीन इन्कम स्रोत देखील वाढणार आहे, तर नवीन खर्चाचे मार्ग देखील ओपन होणार आहे. त्यात कुंभ राशीवाल्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कसा असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्वरूपाचा कुंभ राशीवाल्यांसाठी असणार आहे. या महिन्यामध्ये थकवा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. निद्रानाश किंवा मानसिक ताण देखील जास्त प्रमाणात जाणवू शकतो. नियमित दिनचर्या आणि विश्रांती याकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे. योग, ध्यान आणि संतुलित आहार यांचा अवलंब केल्यास आरोग्यामध्ये सुधार होताना दिसेल. त्यात सर्वात महत्त्वाचं, शास्त्रांनी कुंभ राशीवाल्यांसाठी या महिन्यासाठी काही सावधानता दिलेल्या आहे. त्या सावधानताचे व्यवस्थित पद्धतीने पालन केले तर या महिन्यामध्ये सर्व बाजूने येणाऱ्या संकटांची मात्रा किंवा सर्व बाजूने येणाऱ्या संकटांची बाजू कमी होईल. त्यातील सर्वात महत्त्वाची सावधानता म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नका. इतरांच्या मतावर आणि अवलंबून राहू नका. कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा, जेणेकरून या महिन्यामध्ये तुमच्या संबंधाने कुठल्याही पद्धतीच्या फ्रॉड आणि मानसिक हॅरासमेंट सारख्या घटना घडणार नाही. शास्त्रांनी कुंभ राशीवाल्यांसाठी या महिन्यातील काही महत्त्वाचे उपाय दिले. त्यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी शनिदेवतेची उपासना करावी. ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करावा. काळ्या तीळ आणि मोहरीचे तेल या महिन्यामध्ये दान करावे. पक्ष्यांना चारा देत चला, पाणी पाजत चला, पानपोई सुधारत चला किंवा पानपोई सुरू करत चला, जेणेकरून या महिन्यामध्ये कुंभ राशीवाल्यांना जो काही प्रॉब्लेम्स असेल त्यातनं नक्कीच सुटका होईल. हे उपाय आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील व अडथळे देखील दूर करतील. प्रिय दर्शको, जर आपणास ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले विचार कमेंटमध्ये नक्की मांडा आणि हा व्हिडिओ
आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तसेच अशा सविस्तर राशी भविष्यासाठी दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.